हरी हरी. आणि जिथे गायनाचार्य असतात ना तिथे कीर्तनकाराचं 50% काम झालेलं असतं. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांती वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वसुली भस्म दंड नलगे काठी तीर्था अटे भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वसुली. तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवानी वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वसुली. महायोग पीठे तट भीमरथा
प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाखीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि बोलतो वचने अतिभाविक तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनाधनी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मुखी नाम अतिमोक्ष ऐशी द्राक्ष बहुतांती वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुते भस्म दंड ननगे काठी तीर्था अटे भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुती तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भीती देवाचे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुती आज जवळजवळ 48 वर्ष म्हणजे किती तप झाली 48 4 तप झाली. तिथे एक तप पूर्ण करायचं नाकात 9 येतात आणि 4 तप झाली याचा अर्थ तुमचा हा एकजुटीचा विजय आहे. हे कुठेही घडत नाही आणि हे घडण्याचं कारण तुम्हाला सांगतो. ह्या गावामध्ये
मोठमोठ्या महात्म्यांची पावलं लागली, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आणि त्या आशीर्वादावरती तुमची 48 वर्षे चालली, हे विसरता कामा नाही. कारण परत इथं तुमच्या गावामध्ये एक महान महात्मा होऊन गेला. तुम्हाला नाव सांगायची गरज नाही, त्यांचं वाक्य सांगतो तुम्हाला. माझ्या राजांनो, हा पहिला त्यांचा शब्द असायचा. आई सुद्धा जर बोलायला गेलेलं मराठी कळलं, पण आमचे बाबा असे कधी बोलले नाही. कोणी येऊ द्या, या रे लहान थोर, सगळ्यांना जवळ केलं, सगळ्यांना जवळ केलं. आणि एका शब्दामध्ये काय सांगायचं पुढचं राहिलं सांगा बरं मला. काय सांगायचं राहिलं? काय सद्गुरू नेमकं आपल्याला काय देतात? तुम्हाला काय वाटतं? आपल्याला काय वाटतं? ते शब्द दिले म्हणजे ते दिलं आपल्याला? तसं नाहीये. शब्द दिले म्हणजे नाहीये. ते बाबांनी आपल्याला प्रेम दिले. प्रेम सुख देऊ, प्रेम सुख देऊ, आणि प्रेमाविन नाही समाधान. आणि ते त्यांच्या शब्दामध्ये समाधान असायचं, एका वाक्यामध्ये. आज आपला भारतीय संस्कृतीमधला गुढीपाडवा म्हणजे पहिला दिवस. बरेच काही प्रसंग घडले. काही म्हणतात की प्रभू रामचंद्र ह्या दिवशी आले म्हणून त्यांचा आनंद साकार करण्यासाठी गुढ्या तोरणे उभारली. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही भारतीय संस्कृती आपली जी आहे, त्या भारतीय संस्कृतीचं व्याख्यान किंवा भारतीय संस्कृतीचं जे पावर आहे ते आमच्या स्वामी विवेकानंदांनी परदेशामध्ये मांडली. विचार करा, कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याच गोष्टीबद्दल आपल्याबद्दलच आपल्याला काय माहित नसतं, पण दुसऱ्याबद्दल पहिलं माहित असतं. काही मानून घेऊ नका, कारण का म्हणजे प्रकृतीचा गोंधोष आहे आणि तो प्रकृतीचा गोंधोष काढण्यासाठी इथं आपल्याला महाराज लोकांना आपण बोलवतोय. मी काही तसा महाराज नाहीये, पण मी सांगतो की महाराज लोकांना आपण इथं का बोलवतोय, हे गोंधोष आपल्याला निघाले पाहिजेत. अहो, भारतीय संस्कृती आपली एवढी महान आहे, जेवढे जेवढे तुम्ही धार्मिक जेवढी कृत्य करताय, ती धार्मिक कृत्य ती आपल्याला तिकडे नेतात, त्या तत्वाकडे नेतात, पण आपल्या अजून डोक्यात येत नाही. ज्या वेळेला मला सांगा, ज्या टायमाला सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेला दोघ जण नवरा बायको बसतात. बघा आपली भारतीय संस्कृती किती महान आहे, पण आपल्याला त्याची खबर नाही आणि खरंच नसते आपल्याला आपली खबर. अहो, आपण कोण आहोत ही जर आपल्याला खबर नाही तर आपण काय शोधत बसणार आहे सांगा बरं. आपली खबर आहे का आपण कोण आहोत हे तरी माहिती आहे का? आहे मी हा कोण करावा विचार,
पहिलं आपण कोण आहे हे ओळखायचं. पण आपलं उलट आहे. आपलं कसं आहे, दुसऱ्याचं पहिलं आपल्याला कळतं, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. ह्याच्यात सगळं आपलं आयुष्य चालेल. खरं बोलतो बरं का. आणि ह्या गाडीवर उभं राहून कोणी खोटं बोलू नये बरं का. कारण तुमचं नुकसान करण्यासाठी आलात तुम्ही इथे एवढा सगळा टाइम देऊन, तर तुमचं काहीतरी कल्याण करून घेण्यासाठी आला. सांगा बरं. आणि सांगणाऱ्याने निरोप जर सांगायचा आहे, तू जसा निरोप आहे तसा सांगावा का आपल्या मनाचं सांगावा, जसा असं तसं सांगावा, सांगावं का नाही. पण आम्हाला तरी राग येतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम म्हणे सत्य सांगो. अरे एवढंच राग येते ते. सत्य सांगण्यासाठी ही गाडी आहे. उगाच आपल्या काहीतरी गुडगुड गुडगुड करण्यासाठी गाडी नाहीये. रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगण्यासाठी गाडी नाहीये. रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी 4च्या पुस्तकामध्ये आहेत. ते काही शिकवायला लागतात का. आणि आपल्याला ते शिकवल्याशिवाय जमत नाही. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. रामाची जर राम ठाऊक असता का वशिष्ठाची शरण जाता. कधी या प्रमाणाचा आपण कधी विचार केला. अरे शहाण्याने तरी करावा ना, काय विचार का नाही करावा. आपण जर शहाणे समजून घेतो म्हणून घेतो, तर त्याने तरी नको विचार करायला. तुका म्हणे सोपे आहे सर्ववणी, परंतु आपण शहाणे आहोत का. आपण दीड शहाणे. एक सांगायला गेलं, गुरुजी काय सांगायला गेलं, हो मला माहिती आहे मला माहिती आहे. अरे तू आला कशाला, तुला जर माहिती आहे तर. हा अर्धाच्या टायमाला आपला वर्ष निघेल ना, तेव्हा आपल्याला ऐकण्याची पात्रता निर्माण होईल. हा वरचा अर्धा जात नाही ना, दीड तो लावलेला आहे आपण. तो जात नाही तो पण आपण शहाणे नाही. आणि पाच तुकाराम महाराजांचे प्रमाणे घ्यायचे काय, नम्र झाला भूता तुकाराम महाराजांनी हे जे प्रमाण वापरले ते समजून वापरले का न समजून. समजून वापरले. त्यांनी पहिला वरचा अर्धा काढून शब्द वापरला का न काढता वापरले. आणि आपण शहाणे कुठे माहितीये का. आपण शहाणे नाही, आपण व्यवहारात चतुर आहोत म्हणून आपल्याला कळत नाही. ज्या टायमाला परमार्थात शहाणा होईल ना तेव्हा कळणार. पण आपण कसं माहितीये का, चतुर म्हणून कळत नाही. तुकाराम महाराजांचा प्रमाण असा आहे, तुका म्हणे सोपे. सोपं आहे की नाही. पण सांगणारे डबल काहीतरी सांगून टाकतात म्हणून आपल्या टाळक्यात घुसत नाही. आजच्या घडीला तिथे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सदाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. कुणाच्या पाठ नाही सांगा बरं. पण कधी हा विचार केला का. अहो आपल्या अंतःकरणाला असं वाटलं पाहिजे की साधू संत गेलेले तिथं पोहोचले जाऊन आणि तिथून त्यांना परत यावं लागतं. अवतार म्हणजे अवतीर्ण व्हावं लागतं. तुमच्या आमच्या जीवाचा कळवळा येतो. आपल्याला कधी तर लाज वाटावी ना आतून, एवढी मोठी माणसं वर गेलेली त्यांना आमच्यासाठी आपण परत बोलवतोय. याचं सांगून कळत नाही आपल्याला. म्हणून पुन्हा 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 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्याला पुन्हा 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 यावं लागतं. कारण धर्मावरती ग्लानी येते आणि ती ग्लानी काढण्यासाठी कोण आणतो ही ग्लानी. इथले ग्लानी आणतात. तुम्ही सोन्याहून पिवळ्यात हो. तुम्ही ऐकायला तयार आहे पण सांगणारे कुठे. तुमच्यात काही कमी नाही बरं का. बाबा आमचे म्हणायचे
तुम्ही इथे जे बसलेले आहेत ना ते तुम्ही सोन्याहून पिवळे आहेत, अहो म्हणून तुम्ही ऐकायला आलात. पण सांगणारे पाहिजेत ना ते. बाबा डायरेक्ट म्हणायचे सांगणारे ना लायक. शिवी नाही बरं काही, शिवी नाही, ना लायक म्हणजे त्या लायकीचे नसताना इथे उभे राहिले आमच्यासारखे. त्या लायकीचे नसताना इथे उभे राहिले म्हणून तुमचं नुकसान आहे. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. तुकाराम महाराज एक प्रमाण सांगतोय का असे म्हणाले नाश केला शब्द ज्ञानी. शब्दाने सांगता देव नाही हाता आणि ती शब्दाची कथा वावगीची. बघा आता शब्दाने कथा म्हणजे ते कथा शब्द त्यांना सांगायचं होतं का? त्यांना तुम्हाला विचार करायला लावायचं इथे. शब्दाने सांगता देव नये हातात आणि शब्दाची ती कथा वावगीची. इथे तुम्हाला विचार करायला लावलंय आणि हा शब्द इथल्यांनी पकडला आणि कथाच सांगायच्या चाललेल्या आहेत. आणि होऊन गेलेल्यांच्या कथा सांगून काय करायचं आपल्याला? आता आपल्याला सुटण्यासाठी काय करायचंय ते सांगायला पाहिजे का? त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं असं सांगून आपल्याला कळणार आहे? सांगा बरं मला. बाबांनी आमच्या श्रीपाद बाबांनी एक वेळेला रामनवमी असताना आता त्या दिवशी समजा रामाचा अभंग घ्यायला पाहिजे की नाही, तर समजा घेतला क्षणोक्षणी हाती करावा विचार करावा. हा तोच असेल आला मुखात म्हणजे तोच आहे. क्षणोक्षणी हाती करावा विचार करावा या पार बहु सिंधू. त्यावेळी एकाने विचारलं बाबा आज रामनवमी तुम्ही रामाचा अभंग घ्यायला पाहिजे होता, प्रसंग तुम्ही अभंग घ्यायला पाहिजे होता. बाबा म्हणाले भाऊ आता प्रसंग कोणता आहे तो आपल्याला कळला पाहिजे ना. आज आपला प्रसंग कोणता आहे? क्षणोक्षणी हाती करावा विचार आणि तरावा या पार भवसिंधू. आता भवसिंधू म्हटल्यावर मला सांगा तुमच्या डोक्यात काय आलं? समुद्र आला ना. मग त्या समुद्रातून करायचे का? किती वेळा जन्मायावे किती व्हावे जन्म यावे किती व्हावे फजित. आपल्याला जरा लाज वाटू नये का आपल्या अंतःकरणाला? तुकाराम महाराज म्हणतात माझी फजिती झाली मग आपल्याला जरा लाज नको वाटत? किती वेळा जन्माला येतं आठवा. आता जी आपल्या आजूबाजूला कुत्री मांजरी गाढवं जी आहेत ती कोण? ती आपण होतो. लक्षात घ्या बरं का. ज्ञानेश्वरी सांगते इथं आपल्या पदार्थ सांगायचं नाही, ते घरी सांगायचं. पटलं तर पटलं नाही दिलं सोडून. पण इथं तसं नाही. इथं आपल्याला सुटायचंय. मग ते सुटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी ते साधू संत येतात तुम्हाला सोडवण्यासाठी. हे जे बांधलंय ना हे उपनाचे बांधले मुगात नाही बांधलेलं. ह्याने इथून प्रतिज्ञा केली
आमच्या माऊलीने जशी प्रतिज्ञा केली तरी अवधान नाही कर विरोधीची मग सर्व सुखाची पात्र होईची हे प्रतिज्ञा उत्तर माझे उभे ऐका. आमच्या माऊलीने प्रतिज्ञा केली, कंबर कसली. अहो तुम्हाला सांगतो, नळावर ज्या टायमाला 2-4 बायका जर भांडतात त्या टायमाला कंबर बांधतात की नाही, पदर बांधून त्याचा इथं बांधता आलं पाहिजे. या महाराजाने भांडून भांडून तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबांनो, क्षणोक्षणी हा स्वीकारा विचार. हा जो तुमच्या पाठीमागे जन्म मनाचा जो संसार लागलाय तो सोडवण्याचा प्रयत्न करा, हे इथून सांगलं. ते कळतं आपल्याला बांधायचं म्हटलं लगेच कंबर कसायला, लगेच पदर कमरेला बांधायला, इथं नको कळायला. हे आहे का? अरे गुरुजीचा असून त्या ध्यानावर नाही तर विद्यार्थी कधी ध्यानावर यायचे. हा एक गेलं रात्रीचं स्वप्न पडलं आणि सकाळी डॉक्टर गेला, डॉक्टर मला एकाचे 2 दिसतात. ते डॉक्टर म्हणते तुम्ही 3 जण कशाला आलात. आता मला सांगा नेमका रोग कोणाला झाला. मग तुम्ही बरे का नाही, कळतंय ना तुम्हाला, माझी भाषा कळते ना तुम्हाला. मला काय तो डॉक्टर सांगायचंय का. अरे इथल्या डॉक्टरला रोग झाले, तुम्हाला काय सोडवणार. आपण सगळे रिता आणि रडे पुढील आमच्या हिता. आपल्याला अजून काय सोडवायचं काय माहित नाही, आपलं चाललं आपलं सोडवायला. नको का विचार करायला. आमच्या माऊलीने प्रतिज्ञा होती, सांगलं सोडवीन माझा स्वामी निश्चयशी आणि प्रतिज्ञा ही दाशी गेली आम्ही. प्रतिज्ञेवरती आमचे साधू संत बोलतात, गल्ली बोलत नाहीत. ये मराठी येता नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुतोची वरी होऊ द्या. गल्ली बोळा अख्ख्या जगाला होऊ द्या. काय त्यांची पात्रता निर्माण झाली. म्हणून बाबा म्हणायचे काय, आपली लायकी नसताना आमच्या साधू संतांची पात्रता निर्माण झाली होती की आम्ही सुटलो आणि तुम्ही पण सुटा. मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो, तुकाराम महाराजांनी माळ घातली म्हणून तुम्ही घातली का तुमच्या मनाने तुम्ही घातली. बरं, तुकाराम महाराजांनी समजून माळ घातली तशी ते समजून तुम्ही घातली का. अहो हे प्रश्न आपले सुटले पाहिजे. कधी सुटायचे. आता मला सांगा, याच गावामध्ये किती सप्ते होतात वर्षातून. 4-5 पकडूया, कारण आम्ही येता मंदिर वगैरे बघितली बरोबर. 4, 5, 2 बरं 3. चला आठवडे भरायचे ना. 8 × 24 जाऊ म्हणायला काय हरकत आहे. 24 म्हणजे वर्षातून किती सप्ते तुम्ही करता. आपलं कीर्तन ऐकता. 8 × 24 बरोबर. 24 तर 24. हा बरं, आता त्या 24 कीर्तनातून आपल्याला कधी असं वाटलं का की आपल्याला आता येथून सुटायचंय. कायमी उद्धार पावेला कधी प्रश्न आपण विचारला तो. इतके बाबा लोक इथे येतात, बाबा थांबा. अहो आपल्यामध्ये तेवढी पॉवर नाही विचारायची. ते आता ते पंढरपूरला लाख जाऊन उभे राहतात ना, त्यांना विचारा तुम्ही लाईन का लावता. त्यांची सांगायची हिंमत नाही. कारण देव आहे हे सुद्धा त्यांच्या म्हणण्याची ताकद नाही आणि देव नाही हे सुद्धा त्यांचं म्हणण्याची ताकद नाही. ते जाऊन लाईन लावतात. तुम्हाला जर कळलं ही गोष्ट तर तुम्हाला लाईन लावायची काही गरज नाही. कारण
कळलं. काय कळलं पाहिजे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. आतवर आहात, बाहेर काहीच नाही. बाहेर सगळी तुमची कल्पना मांडलेली आहे. लक्षात घ्या. काय बाहेर काहीच नाही. बाहेर फक्त तुम्ही काही कल्पना केली. जेवढे तुम्हाला कृती आकृती दिसतात, जेवढे तुम्हाला आकार दिसतात, ती तुमची कल्पना आहे. व ज्याला तुम्ही देव मानत असाल तरी, मी पहिलं सांगितलं, तुका म्हणे सत्य सांगू, तुका म्हणे हा, आणि येऊत राग येते येते, ज्यांना राग येईल ती येईल. पण सत्य तर माऊली सांगतात, ज्ञानेश्वरी सांगते, भागवत सांगतात, ते सांगायचं. जे जे तुमच्या दृष्टीला दिसतं, आकार जो दिसतो तो सगळा नाशिवंत आहे, ते शाश्वत नाही. म्हणून आत बघायचं. आत येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. वरी वरी मेघ अंबरी, उठून सागरी मावळती. ही उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. ओंकार प्रणवोच्चार गोड साचार, आत बघ कैसा. तो शब्द अवंगमय तुम्ही ऐसा. नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे. मग जीवन तर खरा नाही, मग जीवाने मांडलेला देव खरा आहे का? प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला नसल प्रश्न सोडवला तरी मोठे मोठे बाबा अजून येणार आहेत. आज पहिलाच छोटासा भाव आहे. कसं कळलं तुम्हाला? पण प्रश्न टाकायला मला कळतं. अजून लय मोठे हे बाबा अजून इथंच आहे, तिसऱ्या दिवसाचा बाबा आहे. तसे मोठे मोठे बाबा त्यांना विचारा. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. नरा, तू बुद्धीच्या दर्पणामध्ये, बुद्धीच्या आरशामध्ये बघ. ही माया आहे, सगळी माया. आणि माया जर आहे, हा जीव खरा नाही, मग जीवाने ज्या देवाला नाव ठेवलेलं तो खरा असेल का? नाही. आणि तो देव शोधायचा आपल्याला, आणि तो देव शोधण्यासाठी आत बघ जरा. वारी वारी जन्म मरणाचे वारी. आत बघ, तेव्हा तुला वारी कळल. तू काय म्हणे? लक्ष लक्षुनी अंतरी, तोची वारकरी पंढरीचा. आणि आपण कुठे चालले वारकरी? कुठे चालले? पंढरपूरला. कुठे चालले? आळंदीला. बरं जाऊ नये का? जावं. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, पंढरपूरला वारकरी होऊन जावं का वारकरी बनण्यासाठी जावं? प्रश्न बरं का. आणि तुम्हाला सांगू का, कीर्तन प्रवचन खरं म्हटलं तर एकमेकाचा संवाद झाला पाहिजे. कारण जर इथला महाराज जर सुटण्यासाठी त्याने प्रयत्न केला असेल, तुम्ही करू नये का? मग ह्याने तुम्हाला प्रयत्न करायला लावू नये का? मग यायचं कशासाठी? मग पंढरपूरला जातोय तो वारकरी बनून जायचंय का तिथं वारकरी बनायला जायचंय? बोला ना, तुम्ही वाऱ्या केल्यात की नाही? मग सांगा ना, वारकरी बनायला जायचंय का वारकरी बनवून जायचंय? बनवून जायचं. वाह, क्या बात है. आता किती जण जातात बरं? 1000 मार्गाने सांगितले. 1000 हो प्रमाण आहे. आत्तेच्या महापुरी रिगदाती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलश्री विपाईला 1000. आता इथं काय होतं माहितीये काय? आपलं कसं माहितीये काय? आधी धावूस, त्यात पडला पाऊस, गलित झाला चिखल, कशाला जावं दूर, आपलं इथं पडलं.
त्यामुळे आपल्याला काय आपले आळशी, आपल्याला काय काय शोधायची काय गरज आहे नाही का? मग इथं माऊली म्हणतात एखादाच आपण आधीच आळशी, जाऊ दे कोणतरी असेल एखादा, आपल्याला काय करायचं असं. अरे प्रत्येकाला वाटलं पाहिजे सुनीता विल्यमसन सुनीता विल्यमसन मी का नसावी? 9 महिने तिने विचार केला. कसला केला विचार? माझ्या आईचं काय होईल, माझ्या बापाचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या पतीचं काय विचार केला. आणि आपण म्हणून परमार्थ कळत नाही आपल्याला. धन तारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून कोणा पिसून म्हणजे माहिती तुम्हाला? हे चोर आहेत आपल्या पाठीमागचे चोर, त्यांना टाका. तेव्हाच भगवंताची प्राप्ती होऊ शकते, नाहीतर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी 15 दिवस अनुष्ठान केलं भंडाऱ्या डोंगरावरती. का बरं का? आज आपल्या जर तुम्ही म्हणता बाबा म्हणले वारकरी बनून जायचे पंढरीला, बरोबर ना बाबा? वारकरी म्हटलं म्हणजे का नुसतंच वारकरी असा त्याचा अर्थ होत नाही. तुकाराम महाराजांनी, आता वारकऱ्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. तुकाराम महाराजांनी 15 दिवस अनुष्ठान केलं, बरोबर? काय प्रमाण आहे ते? 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठोबा भेटला. आता ऐकलं नाही बरोबर. आणि आपली भक्ती कोणाची आहे? आकाराची का निराकाराची? अरे नको का जरा आपलं डोकं वापरायला? आपण विज्ञान युगामध्ये माणसं वागतो, जरा विचार करा. आणि सांगणारे सांगतील, जुन्या रूढीचं पण सांगतील तुम्हाला. तुमचं काय डोकं काय चालवायचं की नाही? आमचे बाबा पाहिजे. चांगला विचार केला तर करतो का आपण चांगला विचार? जरा थोडंच आम्ही डोकं एवढं वापरत नाही. ते बाबा लोक येतात, त्या बाबा लोकांचे पाय धुतात, ताटामध्ये धुतात, त्या पाणी पितात. तुम्ही कुठल्या युगामध्ये आहात? होऊ दे त्या बाबाला रोज झालेला, होऊ दे तुम्हाला, तुम्ही ते गेला, तुम्ही गेला. खरं बोललं ना की सध्या आईला राग येतो. हे सांगितलं आमचे साधू संतांनी. मी तुम्हाला सांगतो गीता आणि भागवतामध्ये हा विषय कुठं आहे? माझ्याकडून 1,00,000 रुपये घेऊन जाईल. खरं अहो असं काय नाही सांगितलेलं. त्या पायाचा अर्थच आपण वेगळा करून घेतला. हरिप्राप्तीची उपाय. आणि मगाशी महाराजांनी काय प्रमाण घेतलं? अर्थ लोकले नाश केला. मग इथं नाही का नाश केला शब्द त्याने? ते पाय सांगायचे त्यांना. नको विचार करायला. तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने न केवया उद्देश शक्ती ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. ज्ञानी तुम्हाला कुणाचं दर्शन करून देतो? नको विचार करायला. बघा या आता परत तुकाराम महाराजांकडे. विठोबा भेटला निराकार. आणि इथं काय सांगितलंय माऊली? बघा आता साधू संतांचं भले असेल काही, पण मात्र परमार्थामध्ये त्यांचे विचार एक वेगळा विचार तुम्हाला ऐकायला मिळणारच नाही. इकडे तुकाराम महाराज म्हणतात विठोबा भेटला निराकार, आणि तर माऊली काय सांगतात? तद्विधी प्रणिपाते न परिप्रश्ने न केवया उपदेश शक्ती ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. तत्वाचं दर्शन करून देतात. त्या तत्वाला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, असं जे तत्व आहे म्हणजे असा जो भगवंत निराकार, नित्य निराकार, नाही या आकार, जे पुढे चराचर हरीची भजे. हरिपाठ लय करून चाललंय आपला, पण पुढे पाठ एक काम वाटते याच्यात सुद्धा बरं का तत्व रे बरं का. पुढे पाठ मागे सपाट, म्हणजे आता असं काय देव काय अजून काढलेलं नाही आणि चाललं आपलं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबाचं नाव घेतलं, तुकोबाचं नाव घेतलं, विठोबाचं नाव घेतलं, कृष्णाचं नाव घेतलं, रामाचं नाव घेतलं, झाला आमचा परमार्थ. अरे असं नाहीये. ते देवाला ओळखून आपल्याला परमार्थ करायचं आहे. तुम्ही ओळखीच्या माणसाला रामराम का बिगर ओळखीच्या माणसाला रामराम? आमच्या बाबांचं वाक्य. काय बिगर ओळखीच्या? मी म्हणतो बिगर ओळखीच्या आणि कीर्तनकार. बघा आता कधी मी याच्यावर कोण खाली आले, बाबा म्हणायचे खरे
आम्ही तर म्हणायला लागलो बिगर वैशीच्या, तर तुमचं काय चुकतं हो? नचिकेते रुसे सास गोडा. वृद्धे बघा काय जबरदस्त प्रमाण आहे. खरं नाही होतो पटत कुणाला, रुचतच नाही. गोष्ट लगेच पटलं पण खरं पटत नाही. का बरं? विचार करा, तुकाराम महाराजांना तो निराकार भगवंत भेटण्यासाठी काय करावं लागतं ते आपण करतो का, हा प्रश्न आहे तुम्हाला. त्यांना निराकार 15 दिवसामध्ये भेटला, बरोबर आहे. मग आम्हाला का नाही? जर तुकाराम महाराजांना जर भगवंत भेटला, मग आम्हाला काय नाही? मग आम्ही काय आईच्या पोटाखालून आलो? तुकाराम महाराज पोटातून आले आणि आम्ही आईच्या पोटाखालून आलो? आपण पोटातूनच आले ना. मग आपल्याला पोटा कळायला, आपल्याला पण कळलं अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाश एवढा. मग आपण नाही, मग आपण कधी विचार केला? बरं, तुकाराम महाराजाचं आकाश एवढे, देव कुठे राहतो? आलाच प्रश्न, देव कुठे राहतो? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ आलो आपण. तुकाराम महाराज फक्त वैकुंठवासी, आपण नाही का? तुकाराम महाराजांनी फक्त म्हणावं आहे मी वैकुंठवासी. जर तुकाराम महाराज जर एकटे वैकुंठवासी असते तर तिथं शब्द कुठला वापरला असता? मी वैकुंठवासी. मग आम्ही म्हटल्यावरती बरोबर आहे, एकदम करेक्ट. पण आपल्याला असं वाटतं का हो आम्ही वैकुंठवासी आहोत? असं वाटतं? टाइमात आले बाबा. हा, आम्ही वैकुंठवासी आहो, आम्ही वैकुंठवासी. बरं, ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तर ते काय म्हणतील? त्यांनी घर कुठं बांधलं? वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले कुणी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इकडे तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवासी. बरं, तुम्ही? तुकाराम महाराज जर वैकुंठवासी आहे, त्यांचं घर वैकुंठ आहे, तर तुमचं घर अहो बोलायला लय सोपं आहे.
सगळेच म्हणतात नाही का वैकुंठवासी. पण कुठलं वैकुंठवासी? तुमच्या आता ह्या गावाचं नाव काय आहे? आलमे. तुम्ही आता आलम्यामध्ये आहात का वैकुंठात आहात? उत्तर बरोबर द्या, मग बरोबर आम्ही मान्य करू तुम्ही वैकुंठात आहात. तुम्ही आता वैकुंठात आहात का आलम्यात आहात? खरं बोलायचं बरं का, कल्पना मांडायची नाही, खरं सांगायचं. तुम्ही आता कुठे आहात? नाही, आता बोलणार नाही तुम्ही, कारण संभ्रम निर्माण झाला बाबा. पण आता इथं बोला, तिथून बाहेर गेल्यावर बोला. मग एक काम करायचं, इथून बाहेर पडायचं आणि प्रमाण म्हणायचं, आम्ही वैकुंठवासी. समोर आला मनुष्य तो म्हणजे काय रामराव, आपण म्हणायचं आम्ही वैकुंठवासी. म्हणा नाही, म्हणजे तुमचं उत्तर खोटे आहे, आम्ही वैकुंठवासी नाही हो. तेवढी आपली धारणा होत नाही. मग धारणा कधी होईल? जे तुकाराम महाराजांनी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, आमच्या नामदेव महाराजांनी केलं, ते तुम्हाला करावं लागेल. तेव्हा तुम्हाला वाटेल की आम्ही तुम्ही वैकुंठवासी असं यात नवल नाहीये. आपल्या आजूबाजूला जी कुत्री मांजरी गाढवं जी आहेत ना, ती सुद्धा वैकुंठात आहेत. मग बरोबर आहे असं वाटत असेल तर. नामदेव महाराजांना वैकुंठात सगळी आहे ते कधी वाटलं? गुरु केल्यावर वाटलं का गुरु करायच्या अगोदर? गुरु करायच्या अगोदर त्या टायमाला कुत्र यायचं, त्या टायमाला पाठीमागं दांडकं घेऊन जायचे. आणि आपण काय करतो, समजा जर कुत्र्याला तुम्ही त्या टायमाला असं करताना दांडकं, तुम्हाला वाटतं का ते देव आहे? नाही ना. बरं, ती काठी समोरून घेऊन जाता का पाठीमागून? वाटतं का आपल्याला कुत्रा वैकुंठवासी आहे? बरोबर वैकुंठवासी आहे, पण आपल्याला वाटत नाही. मग हे कधी कळणार आपल्याला? ही प्रश्न उत्तर आहेत बरं का. ही उत्तरं आपल्याला सापडली पाहिजे. नाही सापडली तर विचारायचे. मग काय मी उद्धार पावेन, प्रश्नचिन्ह आहे. विचारायचं बाबांना, बाबा माझा उद्धार कशाने होईल? आपण इथे बाबा बोलवायचे, महाराज नुसते चपात्या झोडायला नाही बोलवायचे. त्यांच्या घरात मिळत नाही का? सांगा बरं मला. आता बाबांचं फाट काय? आम्हाला अशा तुपाच्या हे लागतं, आम्हाला चपात्या चालत नाही, आम्हाला तांदळाच्या वाटत. अरे घरी मिळतं का तुला? ते विचार कर आधी. आयतं मिळतं ना, त्यावेळेस तुम्ही आम्ही सामान्य माणसं आपण हो लगेच बाबा बाबा बाबा. अरे बाबा जे खातो ते तुम्हाला देतो का? आम्ही मत देतो त्याला, पण बाबा खातो ते देतो का तुम्हाला? मला सांगा, घरामध्ये आपल्या जर एखादा पाहुणा आला, त्या पाहुण्याला आपण खातो तेच द्यायचं का दुसरं बनवून द्यायचं? बोला ना. तुम्ही जे बनवलेलं असेल तेच देणार ना. आज समजा गुढीपाडवा आहे, पुरणपोळ्या बनवल्या, पाहुणा आला, मग तुम्ही म्हणाल का थांबा थांबा तुमच्यासाठी 4 भाकरी घालतो आणि मग देतो? का तुम्ही पुरणपोळीच देणार ना? देणार ना? पहा, नको का विचार करायला? मग तुकाराम महाराजांबद्दल एवढं अवडंबर का वाजवायचंय? रामकृष्ण हरी म्हणा, नाही का, उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा, बरोबर ना? हेच म्हणले ते तुकाराम महाराज, असेच म्हणले, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. मग माझ्या सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला का? जे आपण खातो तेच देणार ना. मग तुकाराम महाराज जे स्वतः खाणार तेच दुसऱ्यांना देणार ना. मग असं म्हणतीलच कसे? मग एका ठिकाणी असं का म्हणतात? ऊर्ध्वमुखे आळविला
आपण एक खाणार दुसऱ्याला एक देणार का? मग तुकाराम महाराज इकडे रामकृष्ण हरी म्हणतात आणि इकडे उर्दू मुख्यालयाला संशब्दाचा नाद कुणाचा आहे, कुणाचं प्रमाण आहे? तुकाराम महाराजच आहे ना. मग इकडे रामकृष्ण हरी म्हणजे ते स्वतः ते खातील आणि तुम्हाला हे वेगळं बनवून देतील का? तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं ते? हा, मग ह्याचा तुकाराम महाराजांनी ह्या मंत्राचा जप केला. उर्दू मुखे अळविला शुभम शब्दाचा नाद अरूप जागविला. परिणाम काय झाला? अरूप, ज्याला रूप नव्हतं तो जागा झाला. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. विठोबा भेटला निराकार. तो सांगितलं इथे त्यांनी. अरूप जागविला दाता घेऊन आनंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध. जवळचा निज बोध निज तत्व, त्या तत्वाला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, असं ते निज तत्व घेऊन आला. अरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध. आणि त्या मंत्राने त्या नामाने माझी आणि भगवंताची ओळख झाली. त्या नामाने ते नाम पाहिजे, ते नाम. आणि ते नाम जर घ्यायचं असेल तर ते नाम घेऊन त्या नामाचा तुकाराम महाराजांनी 15 दिवस त्याचं काय केलं, अनुष्ठान मांडलं. तेव्हा त्यांना, मग आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, तुकाराम महाराजांना जर 15 दिवस लागले अनुष्ठान करून तो भगवंत प्राप्त करण्यासाठी, आपण किती अनुष्ठान करतो? प्रश्नच नाही. मग कसं काय आपण म्हणतो मला कुठं देव भेटला, मला कुठं देव भेटला, कसं काय भेटल तुला? मग हे अनुष्ठान आपण केलं का? जाऊ दे, त्यांनी 15 दिवस न खाता पिता वगैरे वगैरे काही न करता केलं. मग आपण खाऊन पिऊन तरी करावं ना. तुम्ही दिवस मोजा, त्यांनी 15 दिवसामध्ये केलं, आपण महिनाभर तरी करतो का? वर्षभर तरी करतो का? बरं जाऊ द्याच्या, काही क्षणासाठी तरी करतो का? बरं कोणाचं करायचंय? चिंतन करायचं. बरेच सांगतात चिंतन करा, पण कोणाचं? पहिला शब्द झालाय ओळखीच्या माणसाला रामराम, मग बिगर ओळखीच्या माणसाला रामराम. मग चिंतन करायचं तर समोर ती व्यक्ती आपल्याला असायला पाहिजे की नाही? इथे साधू संतांचं असं प्रमाण आहे. आपल्याला असं झालं का तर ज्याच्या त्याने विचार करायचा, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी. नामातरीसाची हरी रिजे हृदयाभितरी पूर्ण होऊ लागे हृदय शुद्धी. त्याच्याने हृदय शुद्धी आपली पूर्ण व्हावं लागते, शुद्ध व्हावं लागते. त्यावेळेला भगवंत तिथे प्रगट होतो. विचार करा, आपण शेतकरी आहोत. तुम्ही त्या टायमाला शेतीमध्ये पेरायला जाता तेव्हा डायरेक्ट जाताना असं काटून देता का? हे भूमी आणि उगव आणि आम्हाला जे धान्य, असं आहे का? पहिलं ते जमीन काय करावी लागते? सुपीक करावी लागते. आणि सुपीक करून मग काय करता तुम्ही? मग त्याच्यामध्ये पेरणी करता. मग आपलं ही सुपीक नको व्हायला, तरच भगवंत प्रगट होईल ना. कारण अनंत बाबा आमचे सांगायचे, अनंत जन्माचे, अनंत कर्माचे, अनंत संस्कार घेऊन आपण आलेलो आहोत. ते पाप नको का करायला? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ताईमाई, तुम्ही ज्या टायमाला एखाद्या एकच भांड आहे घरामध्ये, हा, तुम्ही त्या भांड्यामध्ये तुम्ही पहिली डाळ बनवली. आता तुम्हाला जर त्या भांड्यामध्ये दूध टाकायचं असेल आणि मग त्या खरकाट्या भांड्यातच तुम्ही दूध टाकता का? कधी वेळ बसायचा आपला सांगा? कधी वेळ बसणार? आपण त्याच भांड्यामध्ये दूध टाकत दूध नासून जातं. इथे वडी भुलले जीव
गुंतलेलो आहोत आणि विषयामध्ये गुंतलेलो असताना आपण अपेक्षा करतोय की भगवंत मला प्रगट व्हावा, प्राप्त व्हावा. कसं काय होईल? तुम्ही पहिलं काय केलं पाहिजे? ही विषयाचं आवरण आलेलं आहे आपल्यावरती, अनंत जन्माचं, अनंत कर्माचं, अनंत संस्कार घेऊन आलेलं, ते पहिले बाद व्हावे लागतात. पूर्वी तुम्हाला अजून एक तुम्हाला कळेल असं एक उदाहरण सांगतो. पूर्वी तुम्ही शेणाच्या पाट्या एकावर एक टाकायच्या ना, बरोबर ना? शेणाच्या पाट्या कळत नाही तुमच्याकडे? दूर आहेत हा, पाट्या टाकायच्या, बरोबर. आता तुम्हाला ती जागा खाली करून पाहिजे, त्याला तुम्ही काय करता? परत एक 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 काढता ना नाही काढत? काढताना एक एक जागा खाली पाहिजे काढताना. तसं आपल्याला जर ही जागा खाली करून पाहिजे तर आपल्या आतमध्ये जे पहिले विकार आहेत ते बाजूला करायला नको का? म्हणून विषय ओढी भुलेले जीव, हे विषयामध्ये गुंतलेले जीव आपण आहोत. त्या अंतःकरणामध्ये ते विषय ठाकून ठेवलेले आहेत. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले का? प्रश्न आहे. नाही केले आपण, म्हणून भगवंत प्रगट होत नाही ना. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? चिंतन चित्ताला चिंतन करतात. असं देव पाहिजे ना, नको? आजकाल देव नको, आपल्याला काय पाहिजे माहितीये का? घरदार, बायका पोरं, नवरा बायको, बरोबर आहे त्यांचं. देव कोणाला पाहिजे? हे इथले येतात आपले, त्यांना काही काम नाही, फार आपले हाती ओढून 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 ओढून. अहो तुम्हाला सांगू का, आतापर्यंत असे ओढून 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 आम्ही किती बाबा लोकांना मारला असेल ना, त्याची गणतीच नाही. पण आमचं कसं म्हणजे, तुम बोलो हम कधी आपके सुनते नहीं है. तुम्हाला माहिती आहे त्या सोले पिक्चर मध्ये, तुम्ही मला पिक्चर मध्ये गेले, हा आता पाहिजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगल्याशिवाय कळणारच नाही ना. आम्ही इथं किती तुम्हाला जर सांगितलं यदा यदा धर्मचक्राने होत, काय करणार आहे आपल्याला सांगावर? तर विधी प्रणित वाचे ना परिप्रश्न शेवट एवढे किती ज्ञान ज्ञानी तत्वदर्शीला सांगा बरं काय कळालं? म्हणजे आमची पाजळली फक्त, तुमचं काय? आपली पाजळण्यासाठी इथं उभा राहायचं नाही, अजिबात नाही. तुम्हाला काय पाहिजे इथल्याला कळलं पाहिजे, ते त्याने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय सांगत होते त्या अगोदर? सांगायचं असं म्हणजे मला काय सांगायचं त्याच्यात तुम्ही समजून घ्या. तुम्ही सांगा, तुम्ही वरडा, तुम्ही काय सांगायचं ते सांगा. त्याच्यासाठी तुम्हाला सोलेमध्ये तो हा तो ना आपलं नाही ती माणसं ह्याच्यामध्ये ठेवतात, त्याला काय म्हणतात?
जेलमध्ये टाकतो. जेलर तो जेलर कोण असतो माहिती का? आसराणी ना, हा आसराणी. तो जेलर काय करतो माहितीये का? येतो त्याच्या पाठीमागे सगळे येतात. तो काय करतो माहितीये का? तो म्हणतो आगे तुम आगे इधर, आधे इधर, आधे इधर, आधे उधर और आधे मेरे पीछे आ जाओ. इकडेही नाही पाठीमागे नाही. काय तो होते आता? हम नहीं सुधरेंगे. वाजते बोम कोणी काय झालं माहितीये का? साधू संत सांगतात एक आणि आपण करतो एक, म्हणून वेळ बसत नाही. हे आपली आहे ना कमजोरी, ही पहिली कमजोरी आपली, ती पहिली काढली पाहिजे. ही कमजोरी जोपर्यंत आपलं जात नाही ना तोपर्यंत आपण सुधारणार नाही. झालं ना आता तो चांगला करतोय, आधे इधर आधे उधर, गेले इकडे तिकडे, हम नाही सुधरेंगे. तसे आपली वरडा तुम्हाला काय वरडायचं? तुमची काल आपण बाहेर जरी आली तरी आम्ही काय तुमचं ऐकणार नाही. या आपण शिक्कामोर्तब केलेले आहे, शिक्कामोर्तब केलेले आहे. ऐकलं पाहिजे. काय प्रमाण होतं आता? वाजत असे बोंब कोणी नाही कशी काही. तुकाराम महाराज बोंबा मारून 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 आता काय करणार? वेळेचा एवढा अभाव आहे ना. वाटतं आपल्याला बरं का, बरंच वाटतं असं की जे आपण खातो ते दुसऱ्याने खावं. तुकाराम महाराजांना तळमळ होती की मी जे खातो ते ह्यांना पण मिळावं, म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. आणि हा पुढे खरे करी खरे त्याला खोटं बोलते. लाभावे लाभाशिवाय कोण करणार आहे हो? एखाद्या ताईला म्हटलं तुला माझी मैत्रीण नाही बरं का, आज माझ्या शेतात तू जरा काम करायला ये, पण तुला काही मोबदला मिळणार नाही. आणि हे म्हणतात लाभाविन प्रीती. कोणाला पडलंय लाभाविन प्रीती? आणि जर तुम्हाला सांगतो तुमच्यात जर परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर इथला पहिला लाभाविन प्रीतीमध्ये बोलला पाहिजे, तेव्हा तुमच्यामध्ये परिवर्तन होईल, नाही तर होणारच नाही. आमच्या साधू संतांनी निष्काम परमार्थ केला, निष्काम परमार्थ केला. तुम्हाला मी विचारतो माय बहिणीनो, त्याचा मला शब्द आठवला स्वामी विवेकानंदांचा. अमेरिकेला गेले होते ना त्यावेळेला त्याने ते बाकीचे लोक सगळे इंग्लिश मधून बोलले, माय सिस्टर अँड ब्रदर, पण स्वामी विवेकानंदांच्या काय मुखातून मला सांगायचं निष्कामाचे शब्द कसे असतात, निष्ठूर जो असतो त्याचे शब्द कसे असतात, ते शब्द आपल्या काळजामध्ये घर करतात. आणि मग आपण विचार करायला लागतो हे काय ते काय. तोपर्यंत आपल्या काळजात साधू ते शब्द त्याबरोबर घर करत नाहीत ना तोपर्यंत आपण विचाराच्या मागे लागणार नाही. आणि विचारच तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकतात. नाही ते असं तुमची जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांसाठी हे काही नाही, हे काहीच करावं लागणार नाही. फक्त एक करावं लागणार, तो जो साधू आणि आमच्या जे आतापर्यंत जे खाल्लं त्यांनी जे खाल्लं त्यांनी जे केलं ते आपण करू, तेव्हाच आपला काय होऊ शकतो, उद्धार होऊ शकतो. नाहीतर नाही. मग स्वामी विवेकानंदांनी तिथे शब्द वापरले. काय शब्द वापरले? सगळ्यांना
माझ्या बंधू आणि भगिनींनो, बापरे, तुम्हाला मी तर बोलत क्षणभर खरं नाही वाटणार. 5च मिनिटं त्यांना बोलायला दिली तर 5 मिनिटं नुसत्या टाळ्या वाजत होत्या. वाजव ना जरा, टाळ्या वाजत आणि आता इथून ज्याचा असं होतं ना, खटखट आम्हाला पटतच नाही. आम्हाला इथून जे असं होतं ना, असं ते पटत नाही. आणि तेच खरं आहे, ते पटत नाही. तुकाराम महाराजांनी ज्या टायमाला बाबाजी चैतन्याकडून अनुग्रह घेतला, शब्द आहे का, काय घेतलं? अनुग्रह घेतला. ते आता किती जणांना माहिती आहे, किती जणांना माहित नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा. मी कशाला उगाच तुमचं काहीतरी बाहेर काढत होती. प्रत्येकाने ठरवायचं. अनुग्रह म्हणतात त्याला. अनुग्रह आणि प्रभू ज्या ठिकाणी नसेल तर त्याचा त्यांनी विचार करायचा. कारण हे वाढवायचे शब्द आमच्या गीता, भागवत त्याच्यामध्ये शब्द आहेत, ज्ञानेश्वरी भागवतामध्ये शब्द आहेत, आमच्या पदार्थ नाही. आणि हे जोपर्यंत घडत नाही, कारण ती नाम म्हणजे प्रक्रिया आहे, नाम म्हणजे शब्द नाही. लक्षात घ्या, काय म्हटलं मी? नाम म्हणजे शब्द नाही. ती अक्षरे नवची देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित कळिका, उधळलिया कृष्ण. ब्रह्माचं साम्राज्यच अर्जुनाला भगवंताने दिलं, शब्द नाही दिले. कारण शब्दाने देव प्राप्त होऊच शकत नाही. शब्द विन संवाद, बुधे विन अनुवाद, शब्द विन संवाद. जिथे शब्दाशिवाय संवाद होतो, संवाद करायचा तर 2 माणसं असावी लागतात ना, इथे एकटाच. आणि तिथे शब्दाशिवाय संवाद होतो. शब्द विन संवाद, बुधे विन अनुवाद, हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले, वै खरे कैसे निसागे. पंढरपूरला गेलो आम्ही, देवाच्या पाया पडलो. आता माऊलीचे काय म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊल दिजे. आमच्या साधू संतांची शब्द होते, कोणत्या पाण्याला पायीचा नार आतापर्यंत कोणी जन्माला आला नाही. पाया पडू गेले तव पाऊल दिशे, उभाची स्वयंभू समोर की पाठी मोरा न कळे, सकची पडीले कैसे. मी देवाला आलिंगन दिलं, मी देवाला आलिंगन दिलं. क्षम देऊ गेले तव भीती मी एकली. आलिंगन द्यायला 2 लागतात ना, आणि आम्ही म्हणतो मी देवाला आलिंगन दिलं. क्षम देऊ गेले तव भीती मी एकली, आसावला जीवरा हे. त्या असं आमच्या भगवंताचं स्वरूप आहे. त्यांना पाहायचं असेल त्यांनी सद्गुरूला शरण जा, संतांना शरण जा. संत कोणाला म्हणतात ते समजून घ्या, सद्गुरू कोणाला म्हणतात ते समजून घ्या. जो देतो त्याला गुरु म्हणतात. नीट लक्षात, सद्गुरूचा आणि गुरुचा अर्थ. जे देतो त्याला गुरु म्हणतात, आणि जे दिलं जातं त्याला सद्गुरू म्हणतात. काय दिलं जातं? सत्य म्हणजे सत्य, गु म्हणजे गुह्य, आणि रु म्हणजे अंतकानं जे रुजवलं जातं त्याला सद्गुरू म्हणतात. ते मिळवायचं आपल्याला, ते मिळवायचंय. आणि त्याच्यासाठी साधू संतांना शरण गेलं पाहिजे.
आणि साधू संत काय करतात, त्या नामाच्याद्वारे आपल्याला त्या भगवंताची ओळख करून देतात. ही महाराजांच्या पहिल्या चरणात मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष कोणाची? आपली नाही. बहुत जणांनी साक्ष दिली. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अहो तिथं आपल्याला लावता आलं पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष आमची, असं ज्या टायमाला आपल्याला वाटेल ना तेव्हा आपला बेडा पार. परत येणे नाही, परत येणे नाही. मन हा मोगरा अर्जुनीश्वरा, मन हा मोगरा अर्जुनीश्वरा, पुनरुपी जन्माले नाही संसार, पुनरुपी जन्माले नाही संसार, पुनरुपी जन्माले या संसारात पुन्हा यावं लागणार नाही. संसार मध्ये लक्षात घ्या, नाम घेतल्याबरोबर त्या संसाराची वाट लागते, त्याला म्हणतात संसार. आणि आपला तर दिवसेंदिवस जरा काय झालं, संसारात कमी पडलं की आपण लगेच भांडायला उठतो. इकडे साधू संत म्हणतात नाम घेतल्याबरोबर त्या संसाराची वाट लागते, त्याला संसार म्हणतात. बघा कधी करायचे आपल्याला साधू संतांचे शब्द, साधू संतांचे अर्थ सांगा बरं. बहुत जन्मांती जन्मलाची नरा, देव तो सोयरा करी आता. ज्या टायमाला आपली पाठी बहुत सुकृती नरदेह लादला, बहुत सुकृत्य आपण केलेले असेल, तेव्हाच भगवंताचे साधू संतांचे शब्द आपल्याला कळतील, एरवी कळणार नाही. लक्षात घ्या, मुखी नाम हाती मोक्ष आणि ऐशी साक्ष बहुतांची. काय मोक्ष मोक्ष आपण किती वेळ ऐकला असेल शब्द, आपण किती वेळ ऐकला असेल, पण त्याचा अर्थ नाही. जन्म मृत्यू पासून सुटला, या नाव गाणी जे मोक्ष झाला, तत्व शोधिता पावला तत्व वस्तू. याला मोक्ष म्हणतात. जन्म मृत्यू पासून सुटला, या नाव गाणी जे मोक्ष झाला, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. मग आपल्याला जो परमार्थ करायचा आहे तो कशासाठी? निम्नर्थ. ते उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कीर्तन ऐकायची. मोक्ष कशाला म्हणतात ते कळण्यासाठी आपल्याला कीर्तन ऐकायची. आणि जर आपल्याला अजून मोक्ष कळाला नसेल तर मग त्याच्या त्याने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा जन्मा येणे नाही, त्याला मोक्ष म्हणतात. पण ही साधू संतांचं बोलणं झालं, पण आपली साक्ष नको का असायला? मग आपली साक्ष कधी होईल? त्या टायमाला आपण सद्गुरूला शरण जाऊ तेव्हा. सद्गुरू वाचणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग ते काय करतात?
सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, लीज वस्तू लाविली माझी तुझ्याकडची. असं आहे ना, नको का विचार करायला. आणि आपण कुठेच शोधतो माझी मज, माझ्या आतमध्ये बरं का भगवंत, बाहेर काहीच नाही. पिंडी स्थिती आणि ब्रह्मांडी पसारा. पहिला आपल्या पिंडामध्ये शोधायचंय, पिंडामध्ये सोडलं की मग नंतर ते बाहेर. ज्या टायमाला आपण दृष्टी अंतर्मुख करतो, आतमध्ये जे पाहतो, त्या वेळेला ते बाहेरचं पण तसंच दिसतं, पण त्याला सद्गुरु केलेला असलं पाहिजे. काय दिसतं? माणसं दिसत नाही. कळलं ना तुम्हाला? ज्या वेळेला आपली दृष्टी अंतर्मुख करतो आपण, तीच दृष्टी ज्या टायमाला सद्गुरूच्या कृपेने, बरं का, आपल्या नाही, आपली दृष्टी काय आतमध्ये एवढी खळबळ 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 खळबळ. मला 2 वर्षापूर्वी त्याने शिवी दिली होती, आता मी त्याच्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही, आणि बाहेर बघितली तीच व्यक्ती समोर दिसणार, असं ते नाही. आतमध्ये त्या टायमाला अंतर्मुख दृष्टी होते, त्या टायमाला आतमध्ये आपल्याला भगवंताची भेट. माझे सुख मज डावीले डोळा. ही सुख आतमध्ये, सुख म्हणजे एक शब्द वापरे, तो भगवंत, तो परमात्मा ज्याला आपण देव म्हणतो, ते आपल्या आतमध्ये दिसतं, आणि तसाच बाहेर भगवंत तसाचे तसा दिसतो. तुकाराम महाराजांना ज्या टायमाला विचारण्यात आलं, तुकाराम महाराज ज्या टायमाला साधूला शरण गेले, त्या टायमाला त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही कोण? देवता बाबाजी चैतन्यांना शरण गेले, त्या टायमाला तुकाराम महाराज अगोदर म्हणत होते, काय म्हणत होते? मी देऊळगावचा तुकाराम महाराज, माझं नाव तुकाराम, मी देऊळगाव आंबिले, तुकाराम महाराज आंबिले, मी देऊळगावचा. आणि नंतर त्या टायमाला प्रत्येकाची स्थिती आहे बरं का, प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे आपण सद्गुरू करण्याच्या अगोदर माणसं समजतो, मी माणूस समजतो, हे मान्य आहे. पण सद्गुरूंना शरण गेल्यावरती आपल्याला तुकाराम महाराजांसारखं वाटलं पाहिजे, मग समजायचं की मला सद्गुरू भेटलाय. तोपर्यंत सद्गुरू भेटला हे समजू नये, ती कल्पना आहे, ती कल्पना आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कधी आलं? कधी? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न विचारला अर्थ नाही भगवंताला, मी कोण? तसं इकडे तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, मी कोण? त्या टायमाला तुकाराम महाराजांना बाबाजी त्यांना आपण सांगितलं का? रामकृष्णाने सांगितलं का? तू कोण? तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग. तेचे झाला तुकाचा विषय होऊन गेला. आपण एक खातून दुसऱ्याला एक देत नाही, आपण जे खाणार तेच देणार. तुकाराम महाराजांनी जे खाल्लं तेच समाजाला दिलं. पण आपण काय देतो, आपण काय ऐकतो, आपण काय लोकांना सांगतो, ज्याच्या त्याने विचार करायचा. आपण इथं कुणाची निंदाही नाही, कुणाची स्थिती नाही, फक्त काय करायचं, साधू संतांच्या वाक्यांचा शब्दांचा समन्वय घालून द्यायचा इथल्या माणसाने. कुणाची निंदाही नाही, कोणाची स्तुती करायची नाही, कुणाला वरचाही समजायचं नाही, कुणाला खालचाही समजायचं नाही, ते आमच्या साधू संतांना मान्य नाही. उंच नित्य काही नेणे भगवंत. साधू
कधीच असं कुणाला उंच नीच समजणार नाही, पण तुम्हाला मात्र समन्वय घालून मान देण्याचा मात्र प्रयत्न करा. तो समन्वय प्रत्येकाने तो समजून घ्यायचा विकून आपल्याला त्या टायमाला आपल्या मुखातून आलं पाहिजे, मी वासुदेव हे तत्वता. पण हे का आपल्याला का कळत नाही? कारण काय माहितीये का, आपलं झालं कसं माहितीये का, जिथं आपण जाग असायला पाहिजे तिथं जाग नाही, आणि जिथं पाहिजे तिथं जाग नसतो, आणि जिथं जागा नसायला पाहिजे तिथं जाग असतो. म्हणून हा घोटाळा चाललाय सगळा. तो जर घोटाळा एकदा जर आपला संपला, मग मात्र आपला बेडा पार झाल्याशिवाय आणि हे माझ्या पदार्थ नाही बरं का, मी जे आता जे बोलतोय तुम्हाला की जिथं जागा असायला पाहिजे तिथं जागा नसतो. बोल बोले आपल्याकडून झालेला आहे. तो गुंता जो आपल्याला साधू संतांना शरण जाऊन काय करायचंय, सोडवायचा आहे. बोल बोल बोले जागे बाहेर आत निघेले, कैसे घरात घर कुल गेले. अरे तू एवढं नाहीये, 3.5 ध्यानचा इतका नाहीये. गगन जेवढे जैसे कोणू गगनी जेवढाची आशे, सहज हलविल्या वेगळा दिशे, एरवी गगन तोची तो. एवढा आहे मी, आपण केवढं अवघे आपलं स्वरूप आहे आपलं. आपण आकाश पण कधी करणार, सद्गुरूला शरण गेल्यावर आपण असे 3.5 हाता इतकाच मी बोल बोलने बोले जागे बाहेर आत निघेले, कैसे घरात घर कुल केले, नेर अंधार हा उजळलेला, वासुदेव करीतो फेरा या वाड्यात बाहेर दारा, काहीतरी जाणं पुण्य करा, जाणं देता बापे वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. जीवा ही तुझ्या आतमध्येच आहे, बघ जरा डोकावून बघ. वासुदेव तरी तो फेरा, रात्रंदिवस आपण तो म्हणतोय, ए जीवा मला ओळख, मला ओळख, मला ओळख. पण आपलं तिकडे लक्ष नाही. तो सास म्हणतोय आतून, वासुदेव तरी तो फेरा. तो सास सारखा वर खाली सारखा म्हणतोय, हे ओळख, मीच आहे, मीच आहे, मीच आहे. पण आपलं लक्ष नाही, आपलं लक्ष नाही. जिथं लक्ष द्यायला पाहिजे तिथं देत नाही, आणि नको तिथे देतो, म्हणून आपला मेळ बसत नाही. पण आमच्या साधू संतांनी रोकडा परमार्थ सांगितला, रोकडा परमार्थ सांगितला. आज उदार काय बरोबर, आज रोग. मी बरोबरच बोलतो. आता तुम्ही कसं बोलता त्याला मी काय करू, आहे ते बोलायचं माणसाने, आहे की नाही. आपलं असंच चाललंय हो. आज नगर चल उदार, पण आपलं उलट आज उदार कधी म्हणणार. आपणा सारखे कधी तात्काळ नाही तारा वेळ तयार आहे नुसतं म्हणायला.
नाही ना. अहो बाजारात जर आपण गेलो, मला सांगा, 100 रुपयाचं जर सामान घेतलं तर 100 रुपयामध्ये पिशवीतून सामान तेवढं यायला पाहिजे ना, यायला पाहिजे की नाही? हा, मग जर नाम घेतलं तर ती वस्तू आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ना. हे महाराजांच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आपण जर बाजारात गेलो, 100 रुपयाची वस्तू घेतो, तर 100 रुपयाचा माल घेऊन येतो ना. तसा वैष्णवांचा माल खरा आणि दूर तुरा वस्तूची ताबडतोब नाम घेतल्याबरोबर भगवंत नामा सरिसाचे हरी वेगे हृदया भितरी पूर्ण होऊ लागे हृदय शुद्धी. त्या टायमाला आपली हृदय शुद्धी पूर्ण होते. त्या टायमाला नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. वैष्णवांचा माल खरा तुरुतुरा वस्तूची आज नगद कल उदार. ताबडतोब आपण म्हणतो, म्हणत राहा करीत राहा कधीतरी भगवंताची प्राप्ती होईल. अरे आमच्या साधू संतांना उदारीचा मार्ग मान्य नाही. मोक्ष मेल्यापाठी आम्हाची होईल ऐसे जे म्हणती ते अतिशहाणे. तुम्ही बोलले अतिशहाणे. माझं काय चुकलं? उदारीचा परमार्थ नाही. ताबडतोब आपणा कारिके करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी बाकीच्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. हे महाराजांच्या तिसऱ्या चरणात सांगतात.
नगे काठी तीर्था अटी भ्रमण. भस्म लावायलाच पाहिजे असं काही नाही. काही लोकांना असं वाटतं संपूर्ण अंगावरती भस्म लावून घेतात आणि म्हणे देव प्राप्त झाला. कसं काय प्राप्त? मला सांगा, भस्मदंड भस्म लावून जर देव प्राप्त होत असता तर उकिरड्यामध्ये गाढव काही थोडीच वाटतात? त्यांना देव नको का प्राप्त व्हायला? हा, पाण्यामध्ये राहून जर एखाद्याला भगवंत प्राप्त होत असता तर पाण्यामध्ये मासे गेडू काही थोडे त्यांना देव प्राप्त नसतो झाला? अरे केवळ आणि केवळ सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाया देवी. सद्गुरु शिवाय भगवंत प्राप्त होऊच शकत नाही. सद्गुरु वाचोनी म्हटले, वाचोनी म्हणजे सकारात्मक वाचोनी म्हणजे त्यांच्याशिवाय, संतांशिवाय किंवा साधू शिवाय किंवा सद्गुरु शिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. मग तुमच्या भस्म दंड नलगे काठी याचं काय राहिले तिथं सांगा बरं? भस्म दंड नलगे काठी तीर्थाटी भ्रमण. काही तर जरा पैसा जरा खुळखुळ करायला लागला की चला तीर्थयात्रेला. आमची गाडगे महाराज काय म्हणतात सगळ्यांनाच माहितीये, तर सांगायला पाहिजे. पैसा जरा खुळखुळ करायला लागले सगळे तीर्थयात्रा. तीर्थ बनाया पाणी काय सुरुवात जत्रा में बिठाया पत्रा. तीर्थ बनाया पाणी दुनिया भई दिवाणी सब पैसों की धूळ जाणे. हे सांगितलंय करायला. चला तीर्थयात्रेला. पण करू नये का? समजून केलं पाहिजे. करावं तर कशासाठी? येथ वडील जे जे करीत त्या नाम धर्म ठेवीची ये अनुष्ठिती सामान्य त्यांच्यासाठी केलं तर ठीक आहे. पण आपण जर काही समजून करत नाहीये, नुसतं आयुष्य जर त्याच्यात जात असेल, पहिलीच्या वर्गात बसायचं का? मग दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी 10वी वर्ग का ठेवलेले आहेत? हळूहळू वरती जायला पाहिजे ना. का आपण पहिलीतच बसायचं? हे कशासाठी सांगितलेलं आहे? लहान मुलांना जसं आपण चॉकलेटचा आम्हीच दाखवतो, लहान मुलं शाळेमध्ये जात नाही, तसं हे आम्हीच दाखवलेलं आहे. हो, पण खरं कुठं पटणार आहे सांगा बरं मला? पटणार आहे का? नाही ना पटणार. ते आम्हीच दाखवलेलं आहे की हळूहळू करता करता मग तो मुलगा ज्या टायमाला चॉकलेटचा आम्हीच दाखवतो आणि नंतर दुसरीच्या वर्गात गेलेला आईला म्हणतो काय, आई मला चॉकलेट दे तरच मी शाळेत जाईल म्हणतो ना. नाही ना, तसं आपलं चाललंय. मग तीर्थयात्रेतच जाईल तरच मला तिथं देव प्राप्त होईल असं आहे का? नाही. सद्गुरूंना शरण जा. तिथं का जायचं? जाऊ नये असं नाही का? होती संतांच्या भेटी सुखाच्या गोष्टी. असा जो भगवंत आहे त्याचं एक वेळा आपण प्रेमाने भजन करूया. मुझी नाम अतिमोक्ष ऐसे साध्य बहुतांचे. वैष्णवांचा मान खरा तुरतुरा वस्तुती. भस्म दंड नलगे काठी तीर्था अटे भ्रमण. वैष्णवांचा मान खरा तुरतुरा वस्तुती. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे. वैष्णवांचा मान खरा तुरतुरा वस्तुती. भगवंताच्या भेटीसाठी कुठलीच आडकाठी नाही. माणसांची तर नाही,
पण ह्या बाकीच्या गोष्टींची सुद्धा आडकाठी नाही. भगवंताला शरण जाण्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीने शरण जा, भगवंत तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. छोटीशी चालू होईल. असं व्हावं लागतं, असं व्हावं लागतं. असं व्हायचा कोठे आठवणी नाही, देवीच विदेही भोगुदशा, याला म्हणतात विजय अवस्था. अभंग पूर्ण सोडून जरा सोडून म्हणजे आपण सोडत नसतो, अभंग सुटलेला असतो, फक्त आपल्याला सुटायचं कसं त्याच्यातून ते विचार मांडलेले ते आपल्याला सांगायचे असतात. अभंग सोडवणारा अजून माईचा लाभ जन्माला यायचा आहे, कारण ते अगोदरच आमच्या साधू संतांनी सोडवलेले. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुती, भस्मदंड नलगे काठी तीर्था असे भ्रमण, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुती. तुका म्हणे आडकाठी नाही भेटे देवाचे, वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुती. झालेली सेवा.
आमचं इथपर्यंत जे येणं झालं ते आमचे